मला काहीच कळत नाहीये. मला इथे येऊन 1 वर्ष झालं पण मला एक दिवसही नाही आठवत. मी इथे का आले, कशी आले, काहीच नाही आठवत आहे. रेश्मा तुला आठवतंय का माझं लग्न ठरलं होतं? काय झालं त्याचं? आणि मग मामा मामी ते कुठे आहेत? त्यांनी मला इथे राहू कसं दिलं? ते मला घ्यायला का नाही आले? गौरी, मी काय सांगते ते नीट आहे. मामा मम्मी नाहीयेत का चांगले? हो. गौरी, तुला आठवतंय तुझी किती स्वप्न होती लग्नाबद्दलची? तुला एका भरलेल्या घरात लग्न करून जायचं होतं. आपली माणसं हवी होती. तुझ्या लग्नाच्या दिवशी आपल्याला कळलं की तुझं लग्न तुझ्या वयाच्या दुप्पट माणसासोबत होणार आहे. लग्न कसलं? सौदाच होता तो. त्या माणसाकडून तुझ्या बदल्यात बक्कळ पैसा घेतला होता मामा मामींनी. पण खूप विचार केला आणि शेवटी तू पळून आलीस. विश्वास ठेव गौरी, तुझ्या मामा मामींनी कधीच तुझा विचार केला नाही. तेव्हाही नाही, आत्ताही नाही. नाही, हे कसं शक्य आहे? मामा मामी असं कधीच वागणार नाहीत. अरे बापरे, हिला त्रास होतोय वाटतं. पण हिला सत्य कळायलाच हवं. सगळं सांगून टाकायलाच हवं. पण मग माझा अपघात कधी झाला? कुठे झाला? अपघात? माझा अपघात झाला ना, म्हणून हे लोक मला इथे घेऊन आले ना माझी काळजी घ्यायला. मला सांग ना, कधी झाला होता माझा अपघात? कुठल्या अपघाताबद्दल बोलते ही? रुद्र सर तर काहीच बोलले नाहीत. तिला कळलं ते खोटं आहे का? पण असं खोटं कोण सांगेल हिला? अगं मला सांग ना, माझा अपघात कधी झाला होता? दाद्या, आपण जरा आज जाऊन बघूया काय? म्हणजे लय वेळ झाला आपण इथंच थांबलोय. नाही, नको. आज त्यांचं काय बोलणं चालू आहे आपल्याला नाही माहित. उगाच आपण जायचो आणि गडबड व्हायची. ते बी खरं आहे म्हणा. दाद्या, गौरीची तिचा अपघात झाला होता का? अपघात? हो. तिच्या अपघाताबद्दल काहीच सांगितलं नाही तुम्ही मला. कुठला अपघात? गौरीजींना असा कुठलाही अपघात झालेला नाही. दाद्या, अरे या अपघाताची काय भानगड मध्येच? हे काय नवीन डोक्यात चालू आहे यांच्या? गौरीजींना असा कुठलाही अपघात झालेला नाहीये. मी बोलतो त्यांच्याशी. रुद्र सर, गौरीचे मामा मी फसवे निघाल्याचा तिला धक्का बसलाय. सावरतीये त्यातनं ती. त्यातवर आणखी लग्नाचं सांगितलं, आणखी त्रास होऊ शकतो तिला. ते काय तुम्ही म्हणाला ते पेन स्ट्रोक वगैरे होऊ शकतो. या गौरीला सगळं खरं कळलं तर गडबड होईल. कसली गडबड? गडबड राजन भाऊजी, ते मी असा विचार करत होते, गौरीची मैत्रीण आली आहे ना, तर सगळी गडबड होईल. नाही, मी तेच विचारतोय, कसली गडबड? गौरीची परिस्थिती नाजूक आहे ना. तिला जर आठवण करून द्यायला गेलो तर तिची तब्येत बिघडेल. रुद्रने भावनेच्या भरात काही निर्णय घेतला असेल तर. पण आपल्याला समजतं ना, आपण त्याला वेळीच अडवायला हवं. मला गौरीची काळजी वाटते हो राजन भाऊजी. काही घोळ व्हायच्या आत आपण तिला. अपघाताचं कोणी सांगितलं? हा का भडकलाय? याचा अर्थ गौरीला काही सांगता आलं नाहीये. काय विचारतोय मी मिसेस पैठणकर? अपघाताचं कोणी सांगितलं? रुद्र, झालंय काय? पण
अहो काका, गौरी वहिनीसनी कोणीतरी अपघाताचं सांगितलंय, त्यामुळे ती रेश्मा गोंधळली आणि मामा मामांनी फसवले कळल्यावर गौरी वहिनीला एकदम धक्काच बसला. आणि आता आपण दुसरं काहीतरी बोललो तर घोळ होईल समजा. नाही पण मग अपघाताचं बोललो कोण? तुम्हीच बोललात ना. काय गरज होती अपघाताचं सांगायची? हो. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलंय? राजन भाऊजी, मी काय करायला हवं होतं? तिने मला एकदम विचारलं की वर्षभरात काय केलं. मी घाबरले आणि मग बोलून गेले. अहो मग काहीही सांगायला हवं होतं ना, हे कशाला सांगितलं? काहीही सांगितलं असतं तर विश्वास ठेवला असता का तिने? ती कशी वागते बघितलंस ना तू? अरे, आणि त्यात घरात तूही नव्हतास. टाळाटाळ केली असती तर तिला शंका आली असती. आणि डॉक्टरांनी बजावलं होतं ना, सत्य सांगायचं नाही. मला कळेच ना मी काय बोलावं. चुकून बोलून गेले रुद्र मी, पण चुकलंच माझं. मी असं बोलायला नको होतं. आता तू आलायस ना, तर आपण बोलू तिच्याशी. आपण सगळं खरं सांगू तिला. मी सांगते, चल तू. ती वेळ गेली आता. असं काय बोलतोस तू रुद्र? अहो गौरी वहिनीच्या डोक्यात एकदम फिट बसले त्या अपघाताचं. आता जर का रेश्मानं काहीतरी वेगळं सांगायचा प्रयत्न केला ना, तर गौरी वहिनीचा तिच्यावरचा बी विश्वास उडेल. किंवा तिला असं वाटेल की आपण समधी मिळून तिला फसवालोय, किंवा आपण सगळे मिळून ते रेश्माचे कान भरालोय. मग आता गौरीला सत्य नाही सांगणार आहे का रेश्मा? अपघातच सत्य ठेवावं लागणार आहे. हो, कदाचित आपल्याला तसंच करावं लागणार आहे. रुद्र, दाद्या, पवन, गौरीजी माझ्या समोर असूनही त्या माझ्या नाही आहेत ना, हे मला सहनच होत नाहीये. त्या माझ्या समोर असूनही मला त्यांची खूप आठवण येते. अरे दाद्या, मला कळतंय तुझा त्रास पण दिसतोय. म्हणजे झालं ते लई वाईट झालंय, पण आपण असं नाही का विचार करू शकत रे की जे आता घडलंय ते चांगलंच घडलंय? काय बोलतोयस तू? हा म्हणजे बघ ना, तिचे मामा मामी फसवे आहेत. तिचं जबरदस्ती लगीन लावायला निघाले होते, हे समजा वहिनीला कळलंय. आणि त्यात तिला आता रेश्मा भेटली, म्हणजे तिच्या ओळखीचं कोणीतरी तिच्या संकट आहे. आणि दाद्या, त्या देविकामुळे वहिनीला जो त्रास झाला, वहिनीची जी फरफट झाली, त्यावेळी तू विश्वास नाही ठेवलास तिच्यावर, तिच्या संकट उभारला नाहीस. हे जर तिला आठवत राहिलं असतं तर ती सल तुमच्या नात्याच्या आडवी येत राहिली असती. हो, पण मी कसं विसरू? ती सल माझ्या मनात तर कायम आहे. तू विचार कर ना, तू केलेल्या चुकीची माफी तुला कधीच मागता नाही आली तर? इच्छा असू नये. माझं आधीच ऐकलं असतं तर
हेच तर आम्ही सांगत होतो ना रुद्र भाऊजी, पण तुम्ही विश्वासच नाही ठेवला. इतका तिरस्कार करता यांचा की या सगळ्यात गौरीला होणारा त्रासही तुम्हाला नाही दिसला. आमच्याकडे दुर्लक्ष करण्याचा काय परिणाम झालाय बघताय ना तुम्ही. तरी मी तुम्हा सगळ्यांना सतत सांगत होते की ती देविका फसवी आहे, खोटारडी आहे, पण नाही, तुम्ही कुणी माझं काहीच ऐकलं नाही. वेळीच विश्वास ठेवला असताना तर तुमच्या भावना कळतायत मला, पण आपण काय बोलतोय, कुणाशी बोलतोय, ती व्यक्ती हे समजा ऐकायच्या मनस्थितीत तर आहे का, याचा जरा विचार करा. बोलायला ना काहीतरी येळकाळ असू दे, आणि सुमित दादाचं म्हणाल तर तो कसा आहे हे समजा घराला माहितीये. त्यामुळे तो किती चांगला आहे, किती खरा आहे हे सिद्ध नका करायला जाऊ. पवन थांब, चुकलंच माझं. अरे दाद्या, मी ऐकायला हवं होतं तुमचं. देविका फसवीच होती. मी तुमचं ऐकलं असतं तर कदाचित गौरीजींना वाचवू शकलो असतो, आणि मला माझ्या चुकीची एवढी मोठी शिक्षाही नसती मिळाली. मला माफ करा. बघू बिट्टी, बिट्टी ताप विसरला की तुला? पळून गेला, आमच्या बिट्टीला घाबरला. आई कुठे? आई आई बिट्टी तुला काय आणू खायला? मला काहीच नको, मला आई हवी आहे. बाळा आई ते चंदू शेठ, हा. काय म्हणती बिट्टी आपली? मॅडमचा मूड खराब आहे. होय काय? तुम्ही जाओ, मी बघतो. हा, तुम्हाला काही लागलं तर आवाज द्या. हा सांगतो. बिट्टी येतो. बिट्टुकल्या, भूक लागली ना? गरमागरम सूप करून आणलंय, पिऊन घे. हा, मी नाही खाणार आईने भरवल्याशिवाय. बिट्टू, असं नाही करायचं. आता मोठी झालीस की नाही? किंवा आजारी असताना त्याची आई त्याला कशी भरवायची, तशी माझी आई मला का नाही भरवत? हे सूप आईने केलंय का? नाही, म्या केलं. आई असं का वागते? ती माझी काळजी का घेत नाहीये? ती माझ्या जवळ का येत नाहीये? मी स्वतः आईकडे जाते आणि आईला विचारते, असं वागतं का कोणी? मी आता आईला शोधणारच. मला माझी आई पाहिजे. गौरी, ते जेवणाचं. रेश्मा, अगं आत्ता मला सगळं कळतंय. मी किती चुकीचा विचार करत होते. मला कळलंय माझा गैरसमज झाला होता, पण तसं नाहीये ग. आत्ता मला खरी ओळख पटलीये. खरंच चुकलं ग माझं. मी असा विचार करायला नको होता. मी नको नको ते बोलले, पण आता मला त्यांची काळजी दिसते. खरंच कळलंय का तुला? हो, बरं झालं. माझ्या अपघातानंतर त्यांनी माझी किती काळजी घेतली असेल, आणि मी बघ ना उगाच भलता चलता विचार करत होते त्यांच्याबद्दल. मला असं वाटलं त्यांनी मला इथे पळवूनच आणलंय, पण तसं नाहीये. काय मूर्खासारखा विचार करत होते मी. खरंच चुकलं माझं, आणि मी खूप बोलले ग त्यांना. गौरी, हे तुझ्यासाठी जेवण. आणि रेश्मा, हे तुमच्यासाठी. मी आता तुमच्याच बद्दल बोलत होते. मी तिला हेच सांगत होते की तुम्ही किती केलं माझ्यासाठी. माझ्या अपघातानंतर तुम्ही किती काळजी घेतलीत माझी. अपघात? कसला अपघात? कोणाचा अपघात? का, काय झालं?
चंदूशेठ, अपघातच. नाही, अपघात वाईट. माझी मुलगी केली हो. अपघात वाईट. तुम्ही जेवून घ्या, मी येतो. अपघात वाईट. अपघात वाईट. अपघात वाईट. चंदूशेठ, चंदूशेठ, अहो काय झालं? गौरीची अवस्था बघवत नाही हो. मुलगी मानतो मी तिला, मुलगीच माझी. पण आता माझीच मुलगी मला ओळखत नाही. त्रास होतोय हो. चंदूशेठ, मी समजू शकतो तुम्हाला काय वाटते ते. विसरण्याचा आजार किती मोठा शाप आहे ना, मला विचारा ना. खूप मोठा शाप आहे. चंदूशेठ, तुम्ही नका काळजी करू. अहो समजा नीट होईल. गौरी वहिनी बरी होईल, तिला समजा आठवल. माहित नाही आठवल नाही आठवल. माझी मुलगी, माझी बायको अपघातात गेली हे विसरताच येत नाही हो. ही एक गोष्ट सारखी आठवत राहत. गमावलं मी त्यांना, कायमचं गमावलं. पण माझ्या गौरीला नाही मी गमावणार. मी तिला नाही गमावणार कधी. गौरीचे रुद्र सर, बिट्टी सगळ्यांना विसरली. त्यांना किती त्रास होत असेल, त्यांना खूप त्रास होत असेल. तुला माहितीये, विसरण्याचा शाप खूप मोठा आहे, मोठा आहे. चंदूशेठ, शांत व्हा. आपल्याला जरा धीराने घेतलं पाहिजे. समजा ठीक होईल. पार्टनर आणि आई ती कुठे आहे? बिट्टी, कसं सांगू तुला तुझी आई कुठे आहे? मी नाही सांगू शकत. बिट्टी, बिट्टी, हिने गोळ्या तर नाही घेतल्या. बिट्टी, बिट्टी, आई, आई, आई कुठे गेली? आई कुठेच दिसत नाहीये.
बिट्टी